आदिसेवितं कपीतशम्भो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हे चिदानदेगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला मागे म्हणत जा टाळकरी मंडळी विठ्ठला भजन म्हणत जा विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आजच्या या कीर्तन प्रसंगी नगर जिल्हा श्री संत साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये अर्थात शिर्डी साईबाबांच्या समाधी मंदिराच्या परिसरातच जवळच कोते पाटील वस्तीवर कीर्तनाचा असा हा प्रसंग आहे। सर्वांनाच कल्पना आहे स्वरचित्र जोरात वाजवित राहा तुम्ही थापटा घेत राहा। कीर्तनाचा प्रसंग शिर्डी परिसरामध्ये आज भगवान गजानन गणपती उत्सव गजानन महाराजांच्या या गणेश उत्सवाच्या निमित्तानं म्हणा किंवा दर महिन्याला मासिक सेवा आपण करत आलेले आहात। या ठिकाणी श्रीहरी श्री साई हरी कीर्तन सोहळा 35वी आजची ही कीर्तन सेवा आहे। दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला आणि शुद्ध भावनेतून शुद्ध विचारातून एक भगवंताचं पांडुरंगाची सेवा घडावी एकादशीच्या निमित्तानं साईनाथ महाराजांच्या कृपेनं आणि समाजालाही हे नामस्मरण समाजाच्या कानापर्यंत जावं, समाजाला जनता जनार्दनाला धर्माची आवड निर्माण व्हावी या शुद्ध उद्देशानं या ठिकाणचे जे संयोजक आहे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सुरुवातीपासूनच श्री संत साईनाथ महाराजांच्या कृपेने आणि श्री गुरु श्री संत साईनाथ महाराजांची कृपा आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमाला आहेच आणि ज्यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे तसे हरिभक्तीपरायण परमादरणीय आमचे गुरुस्थानी असणारे महामंडलेश्वर काशिका गिरीजी महाराज सरस्वती महाराज आणि माऊली आश्रम शिर्डी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम चालू झालेला आहे अशी माहिती आम्हाला समजली। श्री विजय पाटील खोते भाऊ त्याचप्रमाणे ताराचंद भाऊ खोते त्यांनी अशा प्रकारची माहिती दिली आणि विजय भाऊ खोते आणि ताराचंद भाऊ खोते त्यांनीच निमंत्रण दिलं आम्हाला। त्यांचा आमचा जुना परिचय बऱ्याच वर्षापासून 25 वर्षापासून मागच्या 15 दिवसापूर्वी नांदुरखेला जाता जाता सहज आम्ही चहा पाण्याकरता थांबलो होतो। त्यांचेच पाहुणे बरोबर होते भाऊसाहेब पटेल मस्के दादा। सहज विषय निघाला अनेशाने मग कीर्तनाचा आणि एकादशीचं मग त्यांनी सांगितलं पुढच्या एकादशीच्या प्रसंगी या आणि निमंत्रण दिल्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग आला आहे। त्याप्रमाणे जमलो आहे आपण 7 वाजताच आम्ही शिर्डीमध्ये हजर झालो आणि 7:15 7:30ला या ठिकाणी भगवान गजानन गणपतीची आरतीही केली। गणेश उत्सव चालूच आहे, जवळच गणपती बाप्पा बसवलेले आहे आणि नंतर 7:30च्या नंतर लगेच कीर्तनाला 7:45ला प्रारंभ झालेला आहे। म्हणून या उत्सवाच्या निमित्तानं 35वं आणि एकादशीचं हे व्रत ही आपला हा कार्यक्रम ही सेवा आहे। योगायोगाने आदरणीय महाराजांची उपस्थिती झाली या ठिकाणी। महाराजांच्या पाठीमागे हे एक दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल आणि महाराजांचे नेहमी फिरणं असतं, कार्यक्रमात व्यस्त असतात, तब्येतही बरी नसते तरी परंतु अचानक आगंतुक महाराजांचं आगमन झालं त्यामुळं आता मला थोडी धास्ती निर्माण झाली महाराजांच्या समोर काय आपण बोलावं असा एक प्रश्न आहे। महाराजांचा आमचा एक जुना परिचय आहे
आम्ही जेव्हा बेटात होतो गुरुवर्या ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्याकडे श्री क्षेत्र सराला भेट गंगागिरीजी महाराज संस्थान हे 1982-83च्या दरम्यान त्यावेळेला 85-90 अशा वेळेला तेव्हापासून महाराजांचं बेटात येणं जाणं असायचं. या ठिकाणचे जुने पुराणे बेटाचे काही भक्तमंडळी असायचे त्यांच्यावर आदरणीय महाराज येत असायचे. त्यावेळेला आमच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. तदनंतर हल्लीच्याही काळात महाराजांच्याकडे आश्रमावरती आमचं येणं जाणं आहे. महाराजही तिकडे आमच्या सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी स्थापन केलेला आश्रम वैजापूर गंगापूर रोडवर चिंचडगाव श्रीकृष्ण मंदिर आणि सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आश्रम त्या ठिकाणी कार्यक्रमाला अधूनमधून महाराज येतच असतात. आज योगायोगानं त्यांचं दर्शनही झालं. संत दर्शनी ह्या लाभ पद्मनाभ जोडला या न्यायाप्रमाणे महाराजांच्या आशीर्वादाने आणि युगराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने श्री संत साईनाथ महाराजांच्या कृपेने आदरणीय महाराजांच्या आशीर्वादाने करू 10-5 मिनिट भगवत चिंतन. विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल. वेळ बराचसा झालेला आहे पुढं वेळ आपल्याला कमी आहे. पुन्हा सर्वांच्या करता फराळाची व्यवस्था आहे का सर्वांच्या करता? पुन्हा कीर्तनाच्या नंतर जमलेलं भाविक भक्तगण सर्वांच्या करता उपवास आज एकादशी आहे फराळाची व्यवस्था केलेली आहे. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतीच पहिली साल म्हटलेली हरिभक्तपरायण संदीप महाराज बागुल हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज काळे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित गायनाचार्य महाराजांचे माऊली संस्थांचे सर्व विद्यार्थी मंडळी महाराजांचे गाडी चालक हरिभक्तपरायण काय नाव म्हटले लहू महाराज ते स्वतः उपस्थित आहे. त्यांचं सर्व विद्यार्थी मंडळ उपस्थित सर्वांना धन्यवाद. आमचे दोन्ही चोपदार थोरे पाटील आणि दुसरे कोणते काळे पाटील थोरे पाटील उपस्थित आहे. आपण सर्व श्रोतेगण ज्यांची साऊंड सिस्टीम आहे उत्कृष्ट आवाज ज्यांनी आपल्यापर्यंत दिलेला आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो विनेकरी पेटीवादक आणि मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज मलिक त्यांनाही मनापासून धन्यवाद. तुमचे सोनवणे पाटील सांदेगावून कार्यक्रम करता राहुरी तालुक्यातून मुद्दाम आलेले त्यांनाही धन्यवाद. जमलोय आपण कीर्तनरूपी सेवा हा करण्याचा प्रसंग आहे. म्हणजे चौधरी सर उपस्थित असे बरीचशी मंडळी उपस्थित आहे. कीर्तनरूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि बहुधा लोकांच्या पाठातला आहे. कारण हे जे दान देगा म्हटलं की लोकांचं बहुधा लक्ष लागतं. ते कीर्तन संपण्याची वेळ झालेली आहे आणि बऱ्याच वेळेला कथा कीर्तन लांबलं तर लोक विचार करतात की आता महाराज हे जे दान देवा देगा देवा इकडे केव्हा येतात. हा अभंग म्हटलं की याचा अर्थ असा होता आरतीकडं म्हणजे या कार्यक्रमाची सांगता होत असते. म्हणजे सांगते प्रसंगी आरती प्रसंगी तुकाराम महाराजांचा हा अभंग निवडला जातो. पण शेवटी तरी का म्हटला जातो हा अभंग हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. शेवटी का म्हटला जातो याचं कारण व्यवहार असो अध्यात्म असो कुठल्याही कार्यात काही आणि सेवा जर केली तर सेवा करणाऱ्याला मेवा मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो बरं का. तसं भजनाच्या शेवटी भजन ही सेवाच आहे आणि ही सेवा झाल्यानंतर देवाकडे मागण्याचा जणू काही अधिकार प्राप्त होतो. जसं व्यवहारात महिनाभर माणसं नोकरी कष्ट करतात काबाड कष्ट आणि महिन्याच्या शेवटी पगार मागण्याचा प्रयत्न करतात तसं अध्यात्म दृष्टिकोनातून तुकाराम महाराज म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारुनी. भगवत नामस्मरण करणं ही सेवा आहे तुकाराम महाराज. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा.
तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. चिंतन करणं भजन करणं ही देवाची सेवाचे नाव. देव संतुष्ट होती या सेवेनं. अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. हा योगक्षेमो अगवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांच्या सर्व भावा आश्रयो मी. भगवान म्हणतात त्यांचं आश्रयस्थान होतो मी. कुणाचं? जयांच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा सुखाशी चढावा जयाची आसने. ज्यांच्या अंतकरणात ईश्वर ईश्वर भक्ती ईश्वराचं नामस्मरण सोडून बाकीच्या गोष्टीला काही महत्त्व नसतं. तो परमात्माच एक आपला आहे आणि त्या परमात्म्याचं सतत चिंतन करणारे अनन्य भावने तो अन्याश्रयानाम त्यागोन्यता. इतर आश्रयाचा त्याग करून जे भगवंताच्या आश्रयाला वास्तव्य करून भगवत चिंतन करतात ही चिंतनाची सेवा देवालाही आवडणारी असते. काय केलं पांडवांनी? पांडवांनी सतत भगवत चिंतनच केलं ना. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. पाहते पांडवा अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. आजच्या कीर्तन प्रसंगी सर्व समुदायाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न होत आहेत. आणि साईनाथ महाराज साईबाबा तसेच विठ्ठल भक्तीने परिसरातील श्रोत्यांना भक्तीचा आनंद घ्यावा अशा प्रकारची सहयोगाची इच्छा असल्यामुळं दर महिन्याला एकादशीचा हा उपक्रम चालू आहे. आयोजक परिसरातील सर्व भाविक भक्तवृंद शिर्डी परिसरातील नागरिक हरिभक्तपरायण परमादरणीय गुरुस्थानी असणारे काशिकानंद स्वामी सरस्वतीजी महाराज आणि श्री विजय तुळशीराम पाटील खोते ताराचंद भाऊ खोते आणि परिवार. तेव्हा असा हा कार्यक्रम आपला चालू आहे. 35वे कीर्तन आणि एकादशीच्या निमित्ताने आणि गणपती बाप्पाच्या निमित्त दोन्ही दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. एकादशी तर आहेच, त्यात पुन्हा शर्करा योग दुधात साखर पडावी. भगवान श्री गणेश बाप्पांच्या निमित्तानं गणपती देवता तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते आणि गणपती दैवत हे सर्वांच्या अगोदरचं तत्व आहे, एक दैवत आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. स्वर देत्रा जोरात मग थाप टाकी. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधार्य जोजी स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव ते तल्लावण्याची ठेव अर्थशोभा. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पहिल्याच आरंभाला जेव्हा ज्ञानेश्वरी निर्माण करते संत हृदय सम्राट माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी गीता ग्रंथावर टीका केली. आणि टीका म्हणजे आपण एकमेकाची टीका करतो अशातली टीका नव्हे. टीका याचा अर्थ यथार्थ अर्थ सांगितला. कुरुक्षेत्रावर भगवान कृष्ण परमात्म्यानं 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. बाप बाप ग्रंथ गीता जो का वेद प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. भगवान कृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला झालेला मोह नष्ट करण्याकरता केलेला जो उपदेश आहे. युद्धाच्या प्रसंगी कौरव पांडव एकत्र 18 सैन्य युद्धाला जमलं. दोघांनी मदत मागितली. अर्जुनही गेला आणि दुर्योधनही गेला. कौरवांच्या बाजूनं दुर्योधन, पांडवांच्या बाजूनं अर्जुन. भगवान कृष्णाकडे, भगवान कृष्ण द्वारकाधीश, द्वारकेचा राजा. मदत मागितली आणि सांगितलं देवा की आमच्या आपसात भाऊबंदकीचं युद्ध आहे, महाभारताचं युद्ध आहे आणि तुमची मदत आम्हाला युद्धाला झाली पाहिजे. मदत एकमेकाची घ्यावीच लागते. अनेक प्रसंगाला व्यवहारात माणसं मदत घेतात ना. व्यवहाराच्या प्रसंगी काही अडल्या नडलेल्या वेळेला माणसं म्हणतात तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला तिकडे करतो. तुम्ही ग्रामपंचायतला करा, आम्ही सोसायटीला करतो वगैरे वगैरे. व्यवहाराचे अनुभव आपल्याला आहेत. तसं अर्जुनही गेला आणि दोघांनी सांगितलं आम्हाला युद्धाला मदत पाहिजे. आणि भगवान कृष्ण म्हटले
दोघांनाही मदत करतो. दोनच गोष्टी माझ्याकडे आहे. एक द्वारकेचं सशस्त्र सैन्यदल एका बाजूला असणार आहे आणि दुसरा मी एकटा आहे, मी एका बाजूला असणार. जे पाहिजे ते घ्या म्हटल्यावर दुर्योधनाने सैन्य उचललं आणि अर्जुनाना भगवान कृष्णाने विचारलं, तुला काय पाहिजे अर्जुना, तुझी काय इच्छा आहे? अर्जुन हा कृष्ण भक्त होता. अर्जुन हा अनन्य भक्त होता. पांडव हे भक्त होते आणि म्हणून त्या अर्जुनाने सांगितले देवा की तुम्ही आमच्या बाजूला या. हा युद्धाचा प्रसंग आहे. पण भगवान कृष्णाने सांगितलं मी तुमच्या बाजूला जरी आलोय, म्हणजे पांडवांच्या बाजूला जरी आलोय, माझी एक प्रतिज्ञा आहे, या महाभारताच्या युद्धामध्ये मी हातात शस्त्र धारण करणार नाही. माझी प्रतिज्ञा आहे. कदाचित मी तुमच्या बाजूला आलो, युद्धाचा प्रसंग शस्त्र हातात नसेल तर युद्धाच्या प्रसंगी शस्त्र हातात असणारा योद्धा पाहिजे. पण अर्जुनाने सांगितले, खात्री होती, विश्वास होता देवावर. सांगितलं देवा काही तुमच्या हातात शस्त्र असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण माझी खात्री आहे तुम्ही आमच्या बाजूला आमच्या पक्षात आले तर आमचा विजय निश्चित होणार आहे. चांगल्या मोठमोठ्या माणसाला आता एकमेकाच्या पक्षात ओढून घेतात ना, कोणत्याही पक्षातला असू द्या कुणीकडे ओढून घेतात आणि वेळेवर तिकीट देण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल. मोठमोठे माणसं इकडे तिकडे जातात. तसं भगवान आज समर्थ आहे, मोठा आहे. आणि म्हणून अर्जुनाची विनंती, कारण त्याच्यासारखा मोठा या ब्रह्मांडात कुणी नाही महाराज. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हनुमान ने सेवा कीजिए, हनुमान ने सेवा कीजिए. ले द्रोणागिरी उड़ा, ले द्रोणागिरी उड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. मना मना त्या परमात्म्यापेक्षा मोठा कोण आहे जगात. हरि से कोई नाही बडा देवाने क्यू गफलत मी पडा. गफलत म्हणजे अज्ञान. हो अज्ञानामध्ये माणसं देवालाही मानित नाही, हो धर्मालाही मानित नाही. धर्माचा ऱ्हास होत चालले. धर्म मानित नाही काही माणसं. काही ना तर धर्म बिर्म चालत नाही. काही बहादर तर म्हणतात आम्ही निधर्मवादी. आले कुठून निधर्मवादी. विठाल विठाल. हो ज्यांना देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, देश मान्य नाही, देवाचा विसर पडू नये, धर्माचा विसर पडू नये, शास्त्राचा विसर पडू नये. आणि म्हणून साधू संत शास्त्रकार आपल्याला जागृत करतात, सावध करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पाही पा शरीराची आगावा सया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया अंगा मनाशी करावे, ये तुले निकृत्याकृत्य नाठवे, करण्याची नावे भलतेची करी. काहीतरी मनानं आपण काही करू नये म्हणून शास्त्रकार उपदेश करतायत. सांगत होतो तुम्हाला, त्या परमात्म्यापेक्षा मोठा कुणी नसल्यामुळं अर्जुनाने सांगितले देवा तुम्ही आमच्या पक्षाला, आमच्या बाजूला आले. भगवान कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगी पांडवांच्या बाजूला. आणि त्याचा पुरावा ज्ञानेश्वर महाराज देतात. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञान
देव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा म्हणजे राजान तो समर्थ भगवान कृष्ण परमात्मा पांडवांच्या घरी म्हणजे पांडवांच्या बाजूला आहे. हो, पांडव कोणत्याही ठिकाणी असू द्या, भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या पाठीमागे आहे. कधी कधी पुढे, हो युद्धाच्या प्रसंगी तर पुढे देव. पुढे म्हणाल तर कशावरून? ज्ञानेश्वर महाराजच वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी, जेत अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ब्रह्मांडाचा रथ हाकणारा हा भगवान कृष्ण परमात्मा जो ब्रह्मांडाचा रथ चालवतोय आणि तो आज अर्जुनाच्या रथावर पुढे बसलेला आहे. कधी कधी भगवान भक्ताच्या पुढे असतो आणि कधी कधी भक्ताच्या मागे असतो. तुकाराम महाराजांच्या सारखे भक्त, मीराबाई सारखे भक्त त्यांच्या मागे ना. अनेक संकट आले तरी त्या संकटातून देवाने धन्यवाद भजनी मंडळी. मागे पुढे वार आहे सांभाळीत आली आघात निवारावया. हो, भक्तावर घात आघात येतच असतात, त्याचं निवारण करणारा परमात्मा आहे. इकडे पांडवांच्या बाजूला भगवान आले. युद्धाला आरंभ. युद्धाच्या प्रसंगी भगवान कृष्णाने रथ चालवण्याकरता घेतला आणि अर्जुनाने झाले माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. अर्जुन सांगतो, देवाने लगेच रथ दामटावला आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. काय अर्जुन भाग्यवान आहे. अर्जुन म्हणतो देव काम करतो म्हणजे देव म्हणजे एखादा रामा गडी का शेतात काम करणारा. गडी शेतावरचे लवकर भेटत नाही आणि भेटले तर पैसे देऊन उचल देऊन निघून जातात, पुन्हा काम करीत नाही. आणि आमचा भगवान परमात्मा मात्र न सांगता करी सर्व काम, भक्त समागमी सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम, न सांगता भक्ताचं सर्व काम करणारा साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. परमात्मा लाजत नाही भक्ताच्या कामाकर, कारण ते भक्त अनन्य भावनेने भक्ती करणारे असतात. तेच आपण पाहतो. तुकाराम महाराज जसे भक्त आहे, पांडव भक्त होते. आणि युद्धाचा प्रसंग आहे, अर्जुनावर संकट आहे. विनंती केली अर्जुनाने, भगवान आले, रथ चालवायचं काम करू लागले. पण त्या युद्धाच्या प्रसंगी आरंभ होणार तेवढ्याच वेळेला अर्जुनाने समोर पाहिलं तर कुरुक्षेत्रावर आपले भाऊबंद आप्तेष्ट नातेवाईक समोर दिसले. आणि पुन्हा कृपाचार्य काय, द्रोणाचार्य काय, ज्यांनी धनुर्विद्या शिकवलेली आपल्याला, ते गुरु महाराज द्रोणाचार्य समोर विरोधी पक्षामध्ये उभे आहे. त्यातले त्यात भीष्माचार्य, आजोबा पंजोबाच्या ठिकाणी शोभावेत, हे भीष्माचार्य आज आपल्या बाजूला पाहिजे होते, परंतु विरोधी पक्षामध्ये आहे. आणि आता यांच्यावर हे बाण चालवायचे हे अर्जुनाला जरा योग्य वाटलं नाही. व्यवहारात काही प्रसंग घडतात. अर्जुन शिष्य आहे द्रोणाचार्यांचा आणि ते आज विरोधी पक्षामध्ये. अर्जुनाला धर्मसंकट निर्माण झालं. कशा बाण मारायचं यांना, हे आपल्या आप्तेष्ट नातेवाईक कसे आपण मारावे. जेथेच्या कृपालाही जे वरू तेथेच मने व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. धर्मसंकट पडलं महाराज. धर्मसंकट पडतं कधी कधी बरं का, व्यवहारातल्या प्रसंगामध्ये बरं का सोनवणी पाटील. एक भाऊ एका पक्षाला उभा आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षाला उभा, बाकीच्याला पंचायत पडते कुणाला मदत करावी. विठाला विठाला. हो, असे व्यवहारातले अनेक प्रसंग येतात, हे धर्मसंकट. पण तसं अर्जुनावर धर्मसंकट पडलं. भीष्माचार्यांच्यावर बाण कसे चालवावेत, गुरु द्रोणाचार्य समोर त्यांच्यावर बाण कसे चालवायचे. त्याच्यापेक्षा युद्ध न केलेलं बरं, धनुष्यबाणच ठेवून दिलं खाली. आणि धनुष्यबाण ठेवून मग तो अर्जुन स्थिर झाला आणि मग तो युद्धच करीत नाही देवा. अर्जुनाची केविलवाणी स्थिती देवाने पाहिली. अर्जुनाची शूरवृत्ती निघून गेली आणि क्षात्रवृत्ती निघून दयावृत्ती निर्माण झाली. ती अर्जुनाची दयावृत्ती पाहून देवाला वाईट वाटलं. पुन्हा अर्जुनाने विनंती केली की शिष्यस्यहं शादी मां त्वां प्रपन्नम कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्यहं शादी मां त्वां प्रपन्नम. मी शिष्य आहे देवा, तू गुरु आहे, तूच मला योग्य उपदेश कर, अशी विनंती केल्यावर आणि मग गीतेला आरंभ आहे. एकदम गीता नाही, अर्जुनाकरता तरी गीता सांगितली असली.
अर्जुन निमित्त मात्र कारण आहे, पण एकट्या अर्जुनाकरता गीता नाही. आमचे गुरुवारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज नेहमी कीर्तनातून सांगत असायचे, गीता निर्माण झाली, आपण गीता वाचतो, गीतेवरच ज्ञानेश्वरी वाचतो, आपण मोठे भाग्यवान आहे. पण गीता का निर्माण झाली तर अर्जुनाकरता. पण अर्जुनाकरता जरी गीता निर्माण झाली तर एकट्या अर्जुनाच्या उद्धाराकरता नाही. अर्जुनही निमित्त मात्र आहे. एकट्या अर्जुनाकरता नाही, पांडवाकरता नाही, हिंदू धर्माकरता नाही, अखिल विश्वाच्या कल्याणाकरता ही गीता निर्माण झाली. त्या गीतेवर आणि स्पष्ट अर्थ भावार्थ पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केले. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लाभो प्राणीजात. हे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ग्रंथावर स्पष्टीकरण आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? साधकांचा माय बाप, तरोशाने हारी ताप. हो, वेळ बराचसा झालेला आहे, अभंग आपला बाजूला राहून जाईल, ठेवून देतो विषय. गीता का निर्माण झाली हे आपण पाहतो. त्या गीतेवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी जेव्हा लिखाण करण्याला आरंभ केला, शके 1212 तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. 700 वर्षापूर्वी त्या ज्ञानेश्वरीचे लेखक. मोठं वैशिष्ट्य आहे महाराज. मृत व्यक्ती होती, मेलेली व्यक्ती होती. सर्वांना कल्पना आहे, आपण नेहमीच कथा कीर्तनातून ऐकतो, सविस्तर सांगायची गरज नाही, की ते सच्चिदानंद बाबा मृत व्यक्ती होती, अंत्ययात्रा चाललेली होती. पण जवळून ज्ञानेश्वर महाराज आदिचारी भावंड चालले आणि त्या पाठीमागे अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी पाठीमागे चाललेल्या होत्या. आणि जवळून संत चालले म्हणून त्या दर्शनाकरता माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलीने आशीर्वाद दिले की सौभाग्यवती भाऊ किंवा पुत्रवती भाऊ. त्या बाईंना आश्चर्य वाटलं, रडत होत्या. का रडतात विचारला. हो म्हणे, महाराज माऊली तुम्ही आशीर्वाद दिला पुत्रवती भव सौभाग्यवती, पण तुमचा आशीर्वाद खरा की खोटा? म्हणे कशावरून? म्हणजे माझं सौभाग्य निघालं स्मशानात जाळण्याकरता, तुम्ही तर आशीर्वाद दिला. माऊलीनं आश्चर्य वाटलं. म्हणजे नाव काय? नाव सांगितलं म्हणे त्यांचं सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा म्हटल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं त्या बाईला घाबरण्याचं कारण नाही. ज्यांच्या नावातच सतचित आनंद आहे आणि सतचित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. या स्वरूपाला कधीच मरण नसतं. अविनाशी तू तद्विधी येन सर्व मिदम ततम. उलट अविनाशी परमात्मा आपल्या भक्ताला त्याच्यासारखं करीतो. अविनाश करी आपुली आयसे. भगवान अविनाशी करतो आपल्या भक्ताला. पण अविनाश म्हणजे काय? म्हणजे नाही, ज्याचा नाश होत नाही, जो नष्ट होऊ देत नाही, ते भगवंताचं स्वरूप आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. याला आवाज द्या समोरच्या माईकला. कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. आम्हासिका दिली वांगुली रे, आम्हासिका दिली वांगुली रे, तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. कानोबा
कानोबा कानोबा कानोबा कानोबा तुझी घोंग घोंगडी म्हणजे स्वरूप. महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज भगवंताची घोंगडी. भगवंताचं स्वरूप कसं आहे? कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा सिका दिली वांगुली रे. भगवंताची घोंगडी कशी आहे? स्वगत सच्चिदानंद मिळवणी श्याम सुंदरा शुद्ध सत्व गुण बिनली रे. भगवंताची घोंगडी शुद्ध सत्व गुणानं षडगुण युक्त गुणांनी. भगवंताच्या घोंगडीला 6 गोंडे सांगितले. ते गोंडे म्हणजे ऐका यशश्री औदार्य. ज्ञानेश्वर महाराज स्पष्टीकरण करतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत मनोनी तोच भगवंत. अर्थात सद्गुणाने युक्त हा भगवान परमात्मा ही भगवंताची घोंगडी. ती नष्ट होत नाही. आणि तुमची आमची घोंगडी काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. नवा ठाई फाटून गेली तिथवा आमासी दिदली रे. आपली घोंगडी मुळात फाटकी तुटकी बरं का. गुरुहरे महाराज सांगत असायचे घोंगडी म्हणजे शरीर मुळात फाटकं तुटकं. काही आजारी पडला घोंगडी फाटली, कॅन्सर झाला घोंगडी फाटली, पुन्हा शिवण्याकरता डॉक्टरकडे जातात. या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा, पुन्हा फाटते, पुन्हा प्रयत्न. याचा अर्थ आहे आपली हे शरीर स्वरूप नाशिवंत. भगवंताचं स्वरूप मात्र अविनाशी आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या माऊलीला सांगितलंय की सच्चिदानंद बाबाला मरण नाही. आणि पुढे माऊलीने जवळ जाऊन पाहिलं, हका मारली सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंद तट तटा तुटती बंद तट तटा तुटती बंद. तटा तुटती बंद सच्चिदानंद हो. माऊलीने त्या अंत्ययात्रेत जाऊन मृत झालेली व्यक्ती सच्चिदानंद बाबा हका मारली. त्यांना पक्क बांधलेलं होतं बरं का विजय भाऊ. ते मृत व्यक्ती जे असते त्यांना पक्क बांधल्या जातं ताटकीवर. काही काही गावात तर स्पेशलिस्ट बांधणारीच असतात बाबा. म्हणजे गुरुवारी महाराज विनोदानं सांगत असायचे, एखादी व्यक्ती गेली लोक म्हणतात त्यांना बोलवा, कारण ती ताटकी चांगले बांधतात, पुन्हा उठून बसू नये. पण अशी ताटकी माऊलीने हका मारल्याबरोबर सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंद. ते दोऱ्या तुटले याचा अर्थ. आणि मृत्यूचं बंधन तुटलं, जिवंतच झाले. ही ज्ञानेश्वर महाराजांची शक्ती आहे. कुणाची शक्ती? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहे? पांडुरंगाचा अवतार आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवसो विषय लांबत चाललेला आहे म्हणून. आणि असे जे ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि जी मेलेली मृत व्यक्ती होती जिवंत झाली, सच्चिदानंद बाबा उठून बसले. त्यांना समजलं की माऊलींच्या आशीर्वादाने आपण जिवंत झालो. मग माऊलींच्या चरणी नतमस्तक झाले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग मात्र घरी नाही गेले. ते हल्लीच्या काळातले साधक नव्हते. काम झालं की लगे गेले. ताप आला की डॉक्टरकडं, अंगातला ताप गेला की मी डॉक्टरचा आहे बंधाईन कोणाचा नाही. पण ते जिवंत झाले आणि माऊलींच्या चरणी लीन झाले. सांगितलं आता माऊली की उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता मात्र घरी जाणार नाही, काय सेवा करायची सांगा. मग माऊलींनी सांगितलं बसा म्हणे समोर. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या पैस खांबाला टेकून नेवाशाला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सांगितला. आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिला. आणि ती ज्ञानेश्वरी आपण वाचतोय आज. आणि सांगितलं इथपर्यंत आपण कशा करता कथा पाहिली की त्या ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच माऊलींनी जेव्हा सुरुवात केली की पहिल्याच ओळीमध्ये गजानन गणपती महाराजांना नमस्कार केला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. माऊलींनी पहिला नमस्कार गणपती बाप्पाला केलाय. गणपती बाप्पा हे हिंदू धर्मात सर्वात श्रेष्ठ देवता मानलेली आहे. विद्येची देवता मानलेली आहे, बुद्धीची देवता मानलेली आहे, संकट निवारण होण्याची देवता मानलेली आहे.
आपण कोणत्याही कार्याला आरंभ केला आणि गणपतीचं स्तवन नाही केलं की ते कार्य निर्विघ्नपणाने पार पडणं अशक्य असतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून सर्व कार्याच्या प्रारंभाला गजानन गणपतीचं स्तवन असावं. आज भगवान गणेश उत्सव चालू आहे, पण आपला गणेश उत्सव 10 दिवसाचाच आपला गणपती असतो समोर. पुन्हा आपण काढून ठेवतो किंवा फारसं लक्ष देत नाही. पण गणपती बाप्पा हे नुसते भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंतच असतात असं नाही. आपल्याला तेवढ्यापुरतं गणपती आठवतो उत्सवामध्ये. गणेश उत्सव संपला मी गणपतीकडे पाठ फिरवतो. आपण आठवड्याला देव बदलतो. दुसरा उत्सव चालला की पुन्हा त्या देवतेकडे चाललो. सांगायचं तात्पर्य. पण भगवान संत वर्णन करतात गणपती बाप्पा म्हणजे कोण आहे. ओम नमोजी आद्या. ज्यांना ज्ञानेश्वर महाराज नमस्कार करतात ते गणपती कोण आहे. आद्या म्हणजे सर्वांच्या अगोदरचं तत्व आहे. भगवान शंकर आणि पार्वती नंदन ज्यांना म्हणतात सर्वांच्या अगोदरच आहे. लग्न कार्यामध्ये सुद्धा आणि काही कार्य करायचं असेल, लग्नाचं कार्य सत्यनारायण असेल तर पहिलं गणपतीचं पूजन करावं लागतं. नाही गणपतीजवळ तर सुपारी वगैरे ठेवून आपण गणपतीच्या नावानं पूजन करून हे कार्य करतो. शेतकरी बरं का सोनवणी पटले म्हणजे शेतकरी जेव्हा पेरणी करता जातात तेव्हा पहिला गजानन बाप्पाला नमस्कार करतात. काय फूल वगैरे वाहून का होईना. आणि मग ते शेतीचं कार्य कुठलंही कार्य असो, लग्न कार्य असो द्या, गणपतीचं पहिलं स्तवन नमस्कार आणि मग ते लग्न कार्य शुभ पार पडतं. गुरुवारे महाराज कीर्तनातून सांगत असायचे. प्रसंग असा आहे, भगवान शंकर आणि पार्वती नंदन ज्यांना म्हणतात ते गणपती बाप्पा. मग हे तर सर्वांच्या अगोदरच आहे. पण प्रश्न असा निर्माण झाला की भगवान शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नात गणपती होते का महाराज. आणि जर भगवान शंकराच्या पार्वतीच्या लग्नात गणपती होते नव्हते तर लग्न कसं पार पडलं. मग भगवान शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नात गणपतीची गरज नसेल तर बाकीच्या त्याला काही गरज आहे का. असे अनेक शंका निर्माण होतात. भगवान शंकर आणि पार्वतीचं नंदन पुत्र म्हणजे गणपती आहे. मग लग्नाच्या अगोदर पुत्र कसा आणि नाही तर मग बिगर गणपतीचं लग्न पार पडलं का. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आमचे गुरुवारी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगत असायचे. पण महाराज खात्रीशीर सांगत असायचे भगवान शंकराच्या पार्वतीच्या लग्नात गणपती होते. मग तुम्ही म्हणाल लग्नाच्या अगोदर पुत्र कसा. अनेक काही शास्त्राचे उदाहरण देऊन महाराज सांगत असतात असायचे. फारसा आपल्याला वेळही नाही. तात्पर्याने आपण जर पाहायचं ठरलं तर महाराज सांगत असायचे की गणपती बाप्पा हे आद्य दैवत आहे. आज गणपतीच्या रूपात आहे. कधी कोणत्या रूपात आलं, कधी कृष्ण रूपात आहे, कधी शिव रूपात आहे, कधी वेगवेगळ्या रूपात आहेत. ओम गम गणपतये नमः. त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यास्त्वम चंद्रमास. आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपात ही गणपती अथर्वशीर्ष जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. इंद्र स्वरूपात भगवान गणपती आहे. ब्रह्मदेवाच्या स्वरूपात भगवान गणपती आहे. आणि गणपती एक जरी वेगवेगळे रूपाने वेगवेगळे नावं असतील पण देव नावाचं तत्व जे आहे तर ते आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरिसे करुणा येईला तुझे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे करुणा एक तत्व नाम दृढ धरी मना. हरिसे करुणा येईल तुझी. देव नावाचं तत्व एक आहे. ते कधी कोणत्या रूपात आहे. आपण 33 कोटी जरी देव मानत असलो तर आमचे गुरुवर्य सद्गुरुश्री महाराज सांगत असायचे देव दोनही नाही, देव तीनही नाही, 33 कोटी तर मुळीच नाही. पण त्या वेगवेगळ्या रूपात एक देव सर्वांना आवडत नाही, एक पटत नाही, एक कुठलाच पदार्थ आवडत नाही. दररोज एक भाजी केली तर आपण खाल का. मग ताटात वेगवेगळे पक्वानं लागतात. शिरा असेल, बासुंदी असेल, पुडी असेल, पण त्याला चटणी जोडीदार लागतेच. काहीतरी
नुसतं एकच गोडधोड चालत नाही. तसं एक देव सर्व समाजाला हिंदू धर्माला पटत नाही ना हो. आणि म्हणून सर्वांना पटावा, सर्वांना आवडावा, सर्वांनी भक्ती करावी याच्याकरता 33 कोटी देवाची रचना हे वेगवेगळ्या रूपकातून झालेली आहे. मात्र परमात्मा एकटा आहे. एकी एकटाचे असून एकला विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव नावाचं तत्व एकच. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एकच तत्व आहे ते आज गणपती बाप्पाच्या रूपात आहे. तेच गणेश उत्सव चालू आहेत. आणि लोकमान्य टिळकासारख्यांनी त्यावेळेला सार्वजनिक गणेश उत्सव हे चालू केलेले आहेत. ब्रिटिशांचा काळ होता आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतावर आक्रमण करून त्यांच्या इच्छेनं हा कारभार चालू होता. मग अशा या ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याकरता, काढून देण्याकरता अनेक समाजवादी लोक, अनेक समाज एकत्र करण्याच्या निमित्ताने धार्मिक उत्सव काहीतरी निमित्त करून मग गणपती बाप्पा पुढे मेळे वगैरे असे नाटकं वगैरे तयार करून आणि त्या ब्रिटिशांना शिव्या घालायचे, काही बोलायचे. पण त्यांचा काही नियम होता की हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यामध्ये आपण काही जायचं नाही, ढवळाढवळ करायची. आणि म्हणून अशा हिंदू धर्मीय लोकांनी जागृत होऊन लोकमान्य टिळकासारख्यांनी पुण्याला वगैरे त्या भागामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव चालू केले. तेच गणपती बाप्पा आता मोठमोठ्या स्वरूपात मोठमोठ्या शहरात खेड्यापाड्यातून चौकडं हे उत्सव साजरे होतात. पण ही भक्ती जरी आपण करीत असलो तरी यथार्थ गणपती बाप्पा आपल्याला कळतो का? यथार्थ भक्ती आपल्याकडून घडते का? आपण भक्ती म्हणजे काहीतरी करायचे म्हणून करतो. अनेक ठिकाणी जर पाहू गेलो, हा परिसर चांगलाच आहे साईबाबांचा, पण अनेक ठिकाणी असं पाहणं देव आपल्याला देवही कळत नाही, धर्मही कळत. बऱ्याच वेळेला आमचे गुरुवारी महाराजही सांगत असायचे की मुलं तरुण मुलं एकत्र येऊन गणपती बसतात, 10 दिवस उत्सव चालतो. ते समोर गणपती बसले की त्या गणपतीच्या पडद्याच्या पाठीमागे मुलं पत्त्याचं नाव खेळतात आणि मग आरती करतात. सांगा आता हा गणपती प्रसन्न होईल का? बऱ्याच गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तर बऱ्याच वेळेला मुलं दारू पिऊनच ते नाचतात. दारू पिऊन नाचलेला गणपती संतुष्ट नाही होणार. सांगायचं तात्पर्य गणपती दैवतच कळत नाही आपल्याला, खरी भक्तीच कळत नाही. आपण भक्ती करतो अज्ञानानं. शिळ्या तांब्याचं बाहुलं केलं, पाट मांडोनी वरीबाई सविल, वस्त्रालंकारे गुंडाळिले, म्हणा येईल ते नाव ठेविले, जनाशी लागले वेड, जनाशी लागले वेड, कैसे या जनाशी लागले वेड, जनाशी लागले वेड, कैसे या जनाशी लागले वेड. महाराज वर्णन करतात. खरी भक्ती आपल्याला कळत नाही. आपण भक्ती करतो तो अज्ञानातून. खरा धर्म कळत नाही, खरा देव कळत नाही, खरी भक्ती कळत. मग खरी भक्ती करणारे तुकाराम महाराजांच्या सारखे ती भक्ती कोणती आहे? ती देवाला आवडली पाहिजे. येची थोर भक्ती, येची थोर भक्ती आवडती देवा, येची थोर भक्ती. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, हे वेले अनंत, हे वेले अनंत, तैसेची राहावे, ठेविले अनंत. भक्ती कोणती आवडती?
देवाला. तुकाराम महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावर जे मायान प्रेम करतो ते काढून देवाला अर्पण करायची ही भक्ती केली तुकाराम महाराजांनी. गणपतीचं स्तवन केलं, गणपती बाप्पा ओळखले तुकाराम महाराजांनी, नमस्कारही करतात तुकाराम महाराज. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केला सुरुवातीलाच, ओम नमोजी आद्या. गणपती हे दैवत सर्वांच्या अगोदरचं तत्व आहे. तेच कदाचित भगवान शंकराने पार्वतीच्या लग्नात गणपती आद्य दैवत आहे ते गणपतीच्या रूपकात असेल. म्हणजे तो गणपती नाही असं नाही, त्याच गणपती बाप्पांचे आमचे तुकाराम महाराज म्हणतात नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राया दंडवत. तीस कोटी मिळून एकच देव पाहणारे तुकाराम महाराज. गणपती बाप्पालाही ते ईश्वर मानतात, भगवान शिवालाही ईश्वर मानतात आणि पांडुरंगालाही ईश्वर मानतात. सर्व स्वरूपात एक तत्व मानणारे तुकाराम महाराज खऱ्या अर्थानं पांडुरंगाचे भक्त होते, पांडुरंगाची सेवा केली आणि पांडुरंगाचे निश्चित वारकरी एकनिष्ठ वारकरी असल्यामुळं त्यांचे काही व्रत होते, नेम होते. त्यांचा या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य विशेष करून व्रत होतं एकादशीचं. आम्हाव्रत एकादशी, जसं नामदेव महाराजांचे चिरंजीव म्हणतात आम्हाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. व्रत कोणतं असेल एकादशीचं तर एकादशीसारखं व्रत नाही महाराज, महत्त्वाचं व्रत आहे. ते सर्व साधू संत महात्मे त्याचे पाईक होते. तुकाराम महाराजही म्हणतात पंढरीची वारकरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक मीन करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. महाराज हे पंढरीची वारी करणारे होते, त्यांच्या घराण्याची परंपरा चालू होती. एकदम परमार्थाला नाही लागले ते. सहज वडिला होती सेवा, सहज वडिला होती सेवा, मनोनी पूजी तो या देवा, मनोनी पूजी तो या देवा. आ तुका म्हणे भावा, तुका म्हणे भावासाठी जनी घ्या कोणी. सहज वडिला होती सेवा, सहज वडिला होती सेवा. वेळ बराचसा मला वाटतं 9 वाजत आले, 9 वाजून गेले म्हणून विषय लांबत चालला. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे होते, पण ती भक्ती कशामुळं करणारे होते. महाराज म्हणतात आमचे वाडवडील करीत होते. सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. आणि वडिलांची परंपरा कोणती आहे, वाडवडील काय करीत होते. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाडवडील ते पांडुरंगाची सेवा करीत आले, वारी करीत आले. म्हणून तुकाराम महाराज पंढरीच्या वारीला जात होते आणि वारीला जाऊन व्रत एकादशी हा नियम करत होते. आणि तो नियम आपल्यालाही करायचा सांगितला महाराज. एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं, वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण असल्यामुळं एकादशीच्या दिवशी भाकरी खाऊ नये. म्हणजे गुरुवारी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजही म्हणत असायचे लोकांना एकादशी कळत नाही, शिवरात्रही कळत नाही. एकादशीच्या उरावर भाकरी खातात, पण भाकरी खाऊच नाही. फराळ वगैरे करायला काही हरकत नाही. काय बहादर फराळा एकादशी असे धरतात महाराज की सायंकाळपर्यंत धरतात, संध्याकाळी म्हणतात आमची लंगडी एकादशी. कशाला जेवून घेतात. महाराज म्हणतात लंगडी एकादशी धरू नये, आणि लंगडी धरली तर कदाचित पुढचा जन्म लंगडा प्राप्त होण्याची शक्यता असते. सांगायचं तात्पर्य मी एकादशी व्रत आहे, त्या नियमानं ते करावे. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान अधमजन ते एक. व्रत केलं तुकाराम महाराजांनी. आपल्यालाही सांगितलं 15 दिवसा एक एकादशी, कारे न करसे व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिसे, काय तुझा जीव जातो एका दिसे.
फराळाच्या मिसे धनी घेसी. हो महाराज म्हणतात 15 दिवसातून एक एकादशी. उपवास करायला काही हरकत आहे का हो? 15 दिवसा एक एकादशी. कार्य न करीसी व्रतसार काय तुझा जीव जातो एकादशी. फराळाच्या मिसे धनी घेसी. एक दिवस उपवास निघत नाही हो. आणि बरं फराळ तर भरपूर असतं पोटभर तर, पण एकादशी कर म्हणतात. द्वादशीला जेवढं माणसं खात नाही ना तेवढं त्या ताटामध्ये असतं फराळ. अनेक प्रकारचे आता पक्वानं निघाले तरी उपवास घडत नाही किंवा पाहिजे सगळ्यांनी. पण सांगायचे तात्पर्य एकादशी करावी. साधू संतांचा आदेश आहे आपल्याला. आणि याच एकादशीचं व्रत आपल्या या शिर्डी परिसरामध्ये साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने एकादशी व्रताच्या निमित्तानं साई भक्ती साई हरी भक्ती कीर्तन सोहळा साईबाबांच्या या दरबारामध्ये एकादशीच्या या शुद्ध दरम्यानच्या शुद्ध एकादशीला पांडुरंग स्वरूप साईनाथ महाराजांच्या दरबारात एकादशीचं व्रत होतं आहे. त्यानिमित्तानं पांडुरंगाला आवडणारी कीर्तन सेवा होते. हा एक उपक्रम चांगला आहे. तुमचे संयोजक जे कोते पाटील करतायत त्यांचे सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य या कार्यक्रमात असतं. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन. आणि चांगला उपक्रम त्यांनी वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. हे तर बऱ्याच पुढारी मंडळीला एकादशी वगैरे काही आवडत नाही, पाहतच नाही, विचारच करीत नसतात. पण आपण सात्विक विचाराचे आहात. हा परिवार त्यांचा सात्विक आहे. आम्ही गुरुवारी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्यापासून या ठिकाणी येत असायचो. शिर्डीमध्ये गुरुवारी महाराज नेहमी येत असायचे. इकडे बाबांचा जेव्हा 75वा अंक आहे अमृत महोत्सव का काय कोणता सोहळा झाला होता? 75 अमृत महोत्सव का नाही, त्याच्या अगोदर 75 वर्षाचा अमृत महोत्सव असा काहीतरी. हां, तर त्यावेळेला आमचे आदरणीय महाराज होते. पिंपळवाडीचे रामानंदगिरीजी महाराजही होते. आणि शिर्डीतून बरीचशी मंडळींनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्याकडे येऊन कीर्तन सेवा घेतली होती. 7 दिवसाचा जो मोठा कार्यक्रम होता. साईबाबांच्या समाधी सोहळ्याला 75 वर्ष जे झाले त्याला कोणता सोहळा म्हणतात? अमृत महोत्सव का दुसरा मला कल्पना नाही. अमृत महोत्सव. तेव्हा त्या कार्यक्रमाकरता आदरणीय महाराज त्यावेळेला होतेच, पांढऱ्या कपड्यामध्ये होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सोहळा 7-8 दिवसाचा पार पडला. त्यात पहिली कीर्तन सेवा सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची होती. आणि ते भव्यदिव्य कार्यक्रम झाला होता. बरोबर आहे बाबा? किती साली झाला तो? कदाचित 93, 1992-93ला. तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे 25-30-40 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. 25-30 वर्षापूर्वी तेव्हा फारशी काही गर्दी नसायची शिर्डीमध्ये. तर तेव्हा बेटाची आपली ही परंपरा आहे. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनीच साईबाबांची ओळख करून दिल्याच्या बऱ्याच कथा आपण चरित्रात ऐकतो. आदरणीय परमपूज्य महंत श्री रामगिरीजी महाराज सांगत असतात. आणि सर्वांना कल्पना आहे साईबाबा श्री संत साईनाथ महाराज आणि सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज दोन्ही महात्मे एका वेळेला. गंगागिरीजी महाराज वयानं ज्येष्ठ होते. गंगागिरीजी महाराज जेव्हा या शिर्डी परिसरात आले आणि त्यांची पहिलीच भेट साईबाबांची साईनाथ महाराजांची झाली. ते अवलिया महात्मे होते, बसलेले होते. पण लांबून भेट झाल्यानंतर ओळखलं गंगागिरीजी महाराजांनी. दर्शन झालं एकमेकाची, भेट परिचय, बोलणं चालणं. आणि गंगागिरीजी महाराजांनी ओळखलं साईनाथ महाराज हे अधिकारी सत्पुरुष आहे. आणि त्यावेळेला गंगागिरी महाराजांनी सांगितलं होतं समाजाला की शिर्डी परिसरात हे फार थोर रत्न आपल्याला लाभलेलं आहे, यांची ओळख ठेवा, यांची सेवा करा. हा संदेश 100-125 वर्षापूर्वी आणि गंगागिरीजी महाराजांनी आपल्या शिर्डीकरांना भक्तमंडळीला दिलेला होता. असे अधिकारी श्री गंगागिरीजी महाराज आणि साईनाथ महाराज. तेव्हा गंगागिरीजी महाराजांच्याच परंपरेतले सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं सांगत होतो. 75 वर्षाच्या कार्यक्रमाला येऊन गेले आणि अधूनमधून नेहमी येत असायचे. तेव्हा महाराजांच्या बरोबर आम्ही या परिसरात येत असायचो. तेव्हा अशा रीतीनं आजचा हा उपक्रम आपला चांगला असल्यामुळं मी मनापासून आपल्या या संयोजकाला धन्यवाद देतो. एकादशी वारी आपली चालू आहे आणि अशीच वारी आपणाकडून ग्रामस्थ मंडळीकडून सर्वांचं सहकार्य म्हणून सेवा चालू राहावी. साईनाथ महाराज म्हणजे पांडुरंग स्वरूपाचे असं म्हटलं तरी काही वावग नाही. आणि त्यात गणपती बाप्पा आज उत्सव आहे. गणपती महाराज गणेश उत्सव काय, गणपती बाप्पा काय, साईनाथ महाराज आणि पांडुरंग एकच सर्वत्र आपण जर धरलं तर. आणि अशा पांडुरंग स्वरूपात सर्व एकत्रित धरूया. आणि अशा पांडुरंगाचे आमचे एकनिष्ठ भक्त तुकाराम महाराज जेव्हा त्यांनी व्रत केलं, आपल्याला करायला सांगितलं, पांडुरंगाची सेवा केली,
भक्ती केली अशी मनोभावे सेवा भक्ती करून देव संतुष्ट झाले. पांडुरंगाची भक्ती अशी केली महाराज, घरदार सोडून जंगलात भंडारा डोंगरावर जाऊन आणि भजन केलं महाराज. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने, पांडुरंग ध्यानी. जागृती स्वप्ने, जागृती स्वप्ने, पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी. अशा पांडुरंगाची भक्ती तुकाराम महाराजांनी केली. भंडारावर डोंगरावर गेले, झाडात जंगलात व अरण्यात भक्ती करू लागले. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुसोरे आळविती. जंगलात झाडात विलीत ते पांडुरंग स्वरूप पाहू लागले महाराज, भजन करू लागले. ती भक्ती पांडुरंगांना आवडली. भगवान संतुष्ट झाले. तुकाराम महाराजांच्या समोर उभे राहिले. देवाचं दर्शन झालं. महाराजांना आनंद झाला. पण देवाने सांगितलं तुकाराम महाराजांना, महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्या भक्तीला पण काहीतरी मागून घ्या. काय देऊ तुम्हाला? स्वर्ग देऊ का? कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, काही भंडारा डोंगरावर एखादा बंगला बांधून देऊ का? पण याच्यातलं तुकाराम महाराज काहीच घेतलं नाही महाराज. उलट स्वर्ग भोगतेही नलगती असार, क्षणे होती जाती क्षणेची नैश्वर, येथे हरी संगे क्रीडको निरंतर, सर्वही सुखाशी हा जोडला अगरवो. मागितलं नाही, संत मागत नसतात. आणि तुकाराम महाराजांनी मानले नाही, उलट देवाला म्हटले. देव म्हटले मग धन द्रव्य ऐश्वर्य काही देऊ का? उलट तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, गुना गाईन आवडी, गुना गाईन आवडी. कीर्तन रूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. देव प्रसन्न झाले. तुकाराम महाराजांना, महाराज धन द्रव्य सोनं नाणं ऐश्वर्य काही देऊ का? तुकाराम महाराज देवाला स्पष्टपणे सांगतात, सोनं नको, धन नको, द्रव्य नको, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शन. अनेक प्रमाणे देतात. वेळ कमी आपल्याला ठेवून देतो विषय. देवाकडे घेतलं नाही काही, देवाला परत पाठवलं. पण धन द्यायला लागले देव, धन ऐश्वर्य सोनं नाणं. महाराज म्हटले हे मुळीच नको, कारण एकदा छत्रपती राजे शिवाजी महाराजांनी नजरानं पाठवलेला होता तुकाराम महाराजांना. सर्वांना कथाभाग माहीत आहे. पण तरी महाराजांनी तो स्वीकारला नाही. 4 सेवक मंडळी गेले, महाराजांच्या समोर ठेवलं. महाराज एकांतात भजन करीत बसले होते. ते सोनं नाणं ठेवलं आणि धनद्रव्य महाराजांच्या समोर. महाराजांनी कोण आहे, कुठून आले, कशा करता? जसं आमचे गुरुवारे महाराज आलेल्या वारकऱ्याची विचारपूस करीत असायचे. बाबा कोणी असू द्या, पहिल्यांदा आल्यावर फटकारून घ्यायचे, बोलायचे. पुन्हा त्यांना बोलायचे कोण आहे, कशा करता आले, त्यांना विचारपूस करा वगैरे. मग भोजन करून जा, चहा घेऊन जा, आमटी भाकरी प्रसाद घेऊन जा, काय काम असेल ते विचारमंथन करायचं. तसं तुकाराम महाराजांचे आलेले छत्रपतींचे सेवक कशा करता आले म्हणजे राजे शिवाजी महाराजांनी पाठवलं. गडावर निमंत्रण आणि स्वर देत थपटा घेत.
गडावर येण्याचं निमंत्रण आणि हे सोनं नाणं धनद्रव्य आपल्याकरता दिले, स्वीकारा. सोनं नाणं म्हटल्यावर तुकाराम महाराजांना राग आला, वाईट वाटलं. म्हटले सोन्याला या धनाला मी किंमत देत नाही. आमचं धन या सोन्याला जेवढी किंमत देतो तेवढी मातीला देतो. सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती. तुकाराम महाराजांची भाषा आहे, हे आपल्याला नाही शोभत. महाराज म्हटले सोन्याला जेवढी किंमत ती मातीला. आपली दृष्टी आहे का हो तशी? आपल्यासमोर जर उदाहरणार्थ सोन्याचं काही पडलं, आपण ते ठेवू का खाली? माणसं एकमेकाचे मोबाईल पडलेत, मोबाईल उचलतात, खिशात टाकतात, निघून जातात. एखादं पाकिट पडलं तर उचलतात, काही उचलतात. पण तुकाराम महाराजांना राजेसाहेबांनी पाठवलेलं स्वीकार नाही. उलट येर तुमचे वित्त धन ते माझं मृत्तिके समान. दृष्टांत संपलं. एवढ्याच करता विचार पाहिला की छत्रपतींनी पाठवलेलं सोनं नाणं स्वीकार नाही, परत पाठवलं. आज तर भगवान पांडुरंग परमात्मा देत आहे. महाराज धन देऊ का? या तिसऱ्या चरणात अभंग निवडलेले महाराज म्हणतात, देवाला सांगितलं, देवा न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा. हे देवा, धन नको, द्रव्य नको, ऐश्वर नको. तुकाराम महाराजांच्या ऐवजी आपल्यासारख्याला जर देव प्रसन्न झाला असता तर होणार नाही. हा भाग वेगळा आहे. झाला तर काहीच्या काही यादी मागून घेतली असते. हे देवा, पैठणच्या धरणाखाली 100-50 एकर जमीन मिळू दे, त्या धरणालाही पाणी असू दे. विठाला विठाला. देव आपल्याला प्रसन्न होत नाही ते बरं आहे. देव कुणाला नाही प्रसन्न होत. देव न मागणाऱ्याला प्रसन्न होत. तुकाराम महाराज काही न मागे कोणाशी, तो जे आवडे भगवंताशी. न मागणारे संत आहे म्हणून तुकाराम महाराजांच्या भक्तीला देव प्रसन्न झाला. फारच आग्रह केला, देवाला परत पाठवलं. 4-2 वेळेला हा प्रकार घडला. आणि आज एकदा प्रसंग मात्र असा झाला की देव पुन्हा आले. महाराजांना म्हटले, महाराज काहीतरी घ्या, महाराज काहीतरी घ्या. आज मात्र तुम्हाला दिल्याशिवाय मी परत जाणारच नाही. मागण्याची वास पाही मुखाकडे, चिंतिले आरोकडे मनोरथ. देवाची ती परिस्थिती तुकाराम महाराजांनी ओळखली. देव म्हणजे पांडुरंग. देव म्हणजे आडनावाचं देव नव्हे. देव एखाद्याचं आडनाव आहे असू शकतं. पांडुरंग परमात्मा गणपती स्वरूपात तुकाराम महाराजांच्या समोर उभा आहे. आणि मग पाहिलं की आज देव 8 ठास करतात, आज मात्र परत जाणार नाही म्हणतात. मग तुकाराम महाराजांनी असा विचार केला की हे देवा, तुला जर द्यायचं असेल तर मागण्याची वास पाही मुखाकडे, चिंतिले आरोकडे मनोरथ. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. हे देवा, मला तर काही घ्यायचंच नाही, पण तुझी फारच इच्छा आहे, तुला द्यायचंच असेल तर 2-3 दिलेलं मी घेणार नाही. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. याचे दान देगा देवा, देगा देवा. याचे दान देगा देवा, देगा देवा. आवाज कमी कमी होतो, याचा आवाज कमी होतो. तुझा विसारा ना
तुझा विसरण व्हावा न व्हावा गुण गायीन आवडी गायीन आवडी गुण गायीन आवडी गायीन आवडी तुझा ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई बार खुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई धन्यवाद 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 या ठिकाणचे संयोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे बरं का विजूभाऊ. नाजूक 3 चरण शिल्लक आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग आणलेला आहे आणि म्हणून अभंग मोठा आहे. पूर्ण अभंग भावार्थ या कीर्तनात होणारच नाही. म्हणून राहिलेला भावार्थ पुढे जेव्हा योग येईल तेव्हा 3 चरणाचा पुढे भावार्थ सांगू. पहिल्या चरणापर्यंत येऊन पोहोचलो आणि या अभंगातून तुकाराम महाराज देवाकडं पांडुरंगाकडे गणपती स्वरूप पांडुरंग गणपतीची सेवा या निमित्तानं झाली साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाची सेवा झाली आणि साईनाथ महाराज हे सर्व पांडुरंग स्वरूप अशा पांडुरंगाचे भक्त तुकाराम महाराज. देव प्रसन्न झाले. हात जोडतात प्रार्थना करतात देवाले. हे देवा तुला जर दान द्यायचं असेल तर कोणतं दुसरं तिसरं दिलेलं मी घेणार नाही. सकारात्मक शब्द वापरत हेची दान दे गा देवा. हे देवा दुसरं तिसरं दिलेलं मी घेणार नाही. तुकाराम महाराज यातले तज्ज्ञ होते. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकाराम महाराज हुशार होते. महाराज म्हटलं देवा अनेक भक्ताला तुम्ही फसवलं आतापर्यंत मी फसणार नाही. द्यायचंच असेल कोणतं दान हेची दान दे गा देवा. हे दान द्या कोणतं तुझा विसरण न व्हावा. काय दान मागू नये मागितलं काय मागितलं म्हणजे तुझा विसर होऊ नये. देवाला मोठं आश्चर्य वाटलं. या ठिकाणी आमचे गोंदकर पाटील उपस्थित आहे. काय नाव आहे भानुदास पाटील गोंदकर ज्येष्ठ मार्गदर्शक आहे आपल्या या कार्यक्रमाचे. बरीचशी मंडळी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. आणि या परिवारालाही मी मनापासून धन्यवाद देईल. हे जे संयोजक आहे विजय पाटील खोते व यांचा सर्व मित्र परिवार चांगला उपक्रम आपण वारकरी संप्रदायाला धरून हा उपक्रम करीत आहात याबद्दल मी मनापासून त्यांना त्रिवार धन्यवाद देतो. आणि आमच्या आश्रमाच्या वतीनं पुढे एक शाल वगैरे आणलेली विजय पाटील खोते यांना एक शाल व श्रीफळ देतो. या उपक्रम आतापर्यंत आपण 35व ही कीर्तन सेवा आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल विजय पाटील कोते यांना यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाच्या वतीनं शाल श्रीफळ आणि विशेष म्हणजे नारळ आमच्या खुलताबाद भद्रा मारुतीच्या चरण स्पर्शावरून आणलेला आहे बरं का. सद्गुरू गंगागिरी महाराज की, श्री संत साईनाथ महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, गजानन गणपती भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय महाराजांची उपस्थिती आहे. विशेष योग आहे. महाराजांचं आमचं फार प्रेम आहे नेहमी येणं जाणं. पण या वयात तब्येत बरी नसताना महाराज एवढा वेळ बसले आणि म्हणून बाबांना साष्टांग दंडवत. वेळ बरीच झाली ठेवून देतो विषय.
अभंगाचं तात्पर्य असं आहे. आता लगेच फराळाची पंगत आहे आणि फराळावाले जे आपण भक्तगण सर्व उपस्थित आहात, सर्वांनी पंगत धरून फराळाचा उपवासाचा फलाहार घेऊन जाण्याची विनंती. एकादशीचा उपवासाचा फराळ तयार केलेला आहे संयोजकांनी, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आजपासून या निमित्तानं मी एक विनंती करील की सर्वांनी आता जे आणि कीर्तन ऐकलं सर्वांनी एकादशीचा उपवास धरायचा आहे बरं का. आणि ज्यांना हे आवडलेलं असेल नेम हातवर करा. बरेच हातवर झाले बरं का, याचा अर्थ बरेचशी मंडळी एकादशी धरणारेच आहे. सांगायचं तात्पर्य आपला हा सांप्रदायिक विचाराचाच भाग आहे, नेहमी कथा कीर्तन ऐकणार आहे. आणि म्हणून जे राहिले असतील त्यांनीसुद्धा या निमित्तानं गणेश उत्सवामध्ये आणि प्रयत्न करून इथून पुढे एकादशीच्या दिवशी उपवास करायचा. फलाहार वगैरे घेतला तर चालेल, पण भाकरी खाऊ नये. मग अशा आपला विषय झाला एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भाकरीवर जे करायचं फलाहार कितीही घेतला तरी चालेल, किती म्हणजे मापातच घ्यावा. सांगायचं तात्पर्य फलाहार करून का होईना पण उपवास करावा असा त्याचा अर्थ आहे. 15 दिवसा एक एकादशी का रे न करीसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशी धनी केसी. हा व्रत हे नियम आपण चालू ठेवावी. त्यानिमित्तानं भगवंताचं कीर्तन उपवास याचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. देवाच्या जवळ वास्तव्य करणं म्हणजे उपवास. नुसतं उपवासी राहणं हा खरा उपवास नाही. याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्या भगवंताचं आपण चिंतन करतो आणि त्याच्याजवळ जाऊन वास्तव्य करणं म्हणजे उपवास. ते एकदम उपवास आपल्याला होणार नाही, एकदम देवाजवळ जाता येणार नाही. त्याच्याकरता हळूहळू ढाळे त्याच्याकरता ही वारी आहे, त्याच्याकरता कीर्तन. एकदम नाही देव परमात्मा प्राप्त होणार. जो युग सहस्राच्यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी. इंद्रादिकाला जो परमात्मा भेटत तोच परमात्मा आमच्या तुकाराम महाराजांना भेटला. मागे पुढे उभा राय सांभाळीत देव भेटला. तुकाराम महाराजांनी मागितलं, काय मागितलं? तुझा विसरण व्हावा. ए देवा तुझी भक्ती करतो मी, भजन करतोय, त्याचा विसर पडू नये. मग देवाने सांगितलं. देवाला थोडं आश्चर्य वाटलं. देव म्हटले महाराज मग मागू नये, मागलं काहीतरी चांगलं मागायचं असताना. मागायला काही लोक मागतात. एक राजेसाहेब चालले रस्त्यानं, प्रधान बरोबर होते. एक थंडीचे दिवस, रस्त्यात कुडकुडत पडलेले एक नंगा फकीर, रस्ता अंगावर कपडे नाही. राजाला दया आली आणि राजाने विचारलं, प्रधानाला पाठवलं, जा बाबा त्याला विचार मी राजा प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. गेल्या प्रधान विचारू लागला. पण तो असा होता महाराज. प्रधानाने विचारलं, राजेसाहेब प्रसन्न आहे, काय पाहिजे ते सांगा, द्यायला तयार, यादीच करून द्या म्हणे. तो असा बहादर होता. तो म्हणे कोण राजा आणि कोण प्रधान, मला काहीच लागत नाही, जा म्हणे. दिला प्रधान काढून. पुन्हा राजाकडे आला. राजाने सांगितलं, बाबा पुन्हा त्याला विचार, माझी इच्छा आहे. पुन्हा प्रधान गेला. अहो म्हणे राजेसाहेबाची फारच इच्छा आहे, काहीतरी घ्या. मग त्याने सांगितलं, माझी तर काही इच्छा नाही, पण तुमचा फारच आग्रह जर दिसतो ना, एक काम करा, मला काही घ्यायचं नाही, पण तुमच्या राजाचा फारच आग्रह आहे. तर आताच तुमच्या पुढे एक मनुष्य येऊन गेला म्हणे आणि त्याने माझ्या हातावर तंबाखूचा विडा दिला. तुमच्या राजेसाहेबाला सांगा की तंबाखूला चोळण्याकरता व्हाईट चुना पाठवून द्या. त्या प्रधानाने कपाळाला हात लावला. काय मूर्ख मागणार आहे. हो, राजा प्रसन्न झाला आणि याने तंबाखूला चुना मागितला. राजाची प्रसन्नता चुन्यावारी घालवली. हा मूर्ख मागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. वेळ कमी ना, आता वेळ कमी आहे. अभंग म्हणायचे म्हणते पण आपल्याला वेळ पुढं प्रसादाची फराळाची व्यवस्था आहे. 2च मिनिटात मी आटपून घेतो. कीर्तन आटोपलेलं आहे जवळजवळ. सांगत होतो तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मे. देव प्रसन्न झाला पण योग्य मागितलं महाराज. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाच या चित्ती देव काहीचा. अज्ञानाच्या भक्तीला देव प्रसन्न होत नाही. तुकाराम महाराज ज्ञानी होते, मागितलं आणि भजनन भक्ती मागितली. व्यवहारातलं आणि संसारातलं धनद्रव्य मागितलंच नाही. एवढंही करून देवाने परीक्षा घेतली. महाराज हे मी दिलं तुम्हाला, तुम्ही काय करणार? गुण गायीन आवडी हीची माझी सर्व. तुम्ही हा आशीर्वाद दिल्यानंतर त्याचा परिणाम असा होईल, तुमचं गुण, तुमचं भजन, तुमची भक्ती मी आवडीनं गाईल, असं महाराज म्हणतात. मग एवढे करून देवाने सांगितलं तुम्हाला जन्म मरण चुकणार नाही. महाराज शेवटच्या चरणातून म्हणतात,
ज्ञानेश्वर माऊली संस्थान विद्यार्थी मंडळीच्या वतीनं आमचे हरिभक्ती परायण काय ना लहू महाराज शेवटची भैरवी चाल. वा गायनाचार्य मंडळी भजनी मंडळी धन्यवाद. मृदंगाचार्य धन्यवाद. लहू महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका हात वर करा टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जन्मभरून चुकणार नाही. पण तुकाराम महाराज खप्पी बहादर भक्त होते. ते घाबरणारे नव्हते. उलट देवाला सांगितले देवा खुशाल जन्म मरणाला घाल, आम्ही घाबरत नाही. उलट मुनिमुक्त झाले आम्हा गर्भवासा, आम्हाला खुशाल गर्भवासाला जन्माला घाल, आम्ही घाबरत नाही. उलट काही ठिकाणी महाराज म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देवा, खुशाल जन्माला येईल देवा मी प्रतिज्ञेनं सांग. कशा करता तुझी चरणसेवा साधावया. जन्म मरणाच्या दुःखाला न घाबरता भक्ती श्रेष्ठ आहे. आणि ती भक्ती मागितली आणि भजन मागितलं, व्यवहारातलं संसारातलं नाही मागितलं. आपण काही मागतो देवाकडं. एखादा दारुड्या मंदिरापुढून चालला ना, तोही देवाला म्हणतो देवा मला दारू प्यायला पैसे दे. आता देवाने काय दारू प्यायला पैसे द्यायचे? माणसं काही मागतात. ही अज्ञानाची भक्ती. आणि तुकाराम महाराज ज्ञानी होते. तसं आपणही आपल्या आयुष्यात देवाला गणपती बाप्पासमोर आज गणेश उत्सव चालू आहे. योग्य भक्ती करा आणि योग्य मागा. पांडुरंगाची भक्ती करत असताना योग्य मागितलं तर हा भगवान निश्चित फलद्रूप होईल, आपल्याला योग्य आशीर्वाद देईल. आणि तो आशीर्वाद प्राप्त करण्याकरता हा प्रयास आहे, प्रयत्न. एकादशीचं व्रत आणि एकादशीचं नियमन आपली ही भक्ती श्री संत साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आदरणीय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तपर्यंत काशकानंद गिरीजी महाराज, सरस्वतीजी महाराज, महामंडलेश्वर त्यांच्या प्रेरणेतून त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी उपस्थित आहे. त्यांच्या दर महिन्याच्या वारीला असतात, आजही उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. आणि आमचे विजय पाटील खोते त्यांचं सामाजिक धार्मिक कार्य चांगलं आहे. आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी मंदिरं वगैरे बांधलेले आहे साईनाथ महाराजांचे. आमच्याही वैजापूर परिसरात 4-2 ठिकाणी साईनाथ महाराजांची मंदिरं वगैरे बांधून सहकार्य असं सामाजिक धार्मिक राजकीय आहेत, पण सामाजिक धार्मिक कामामध्ये या परिवाराला मोठा आनंद आहे. आणि म्हणून त्यांच्या सात्विक विचारातून त्यांच्या वस्तीवर हा उपक्रम त्यांनी चालू करून 2-3 वर्ष 35वी ही कीर्तन सेवा आहे. त्याबद्दल या परिवाराला, ग्रामस्थ मंडळीला, भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देतो.
आणि अशीच सेवा आपणाकडून सतत घडत राहो अशी साईनाथ महाराजांच्या पांडुरंगाच्या आणि गजानन गणपतीच्या चरणी हा त्रिवेणी संगमाचा योग आलेला आहे. गणेश उत्सव, साईनाथ महाराजांचा आशीर्वाद आणि पांडुरंगाची या एकादशीच्या निमित्तानं सेवा, हा त्रिवेणी संगमाचा योग विजयभाऊ खोते पाटील परिवाराने त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी घडून आणल्याबद्दल धन्यवाद. आदरणीय महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि माझे गुरुवारे ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. शिर्डीकरांना मनापासून धन्यवाद याच्याकरता देतो की गंगागिरीजी महाराजांचा मोठा सप्ताहसुद्धा आपण शताब्दीच्या वेळेला केलेला आहे. हे फार मोठं आश्चर्य आहे. महाराज सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती बरं का. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की साईनाथ महाराजांच्या परिसरात एखादा सप्ताह व्हावा. बऱ्याच वेळेला महाराज अधूनमधून भक्तमंडळीला म्हणत असायचे. तो योग त्यांच्या काळात नाही घडून आला. पण त्यांचेच परमशिष्य परम आदरणीय महंत श्री रामगिरीजी महाराज आज जे धर्माकरता मोठं कार्य करतायत, देशाकरता धर्माकरता आजही ते मोठा आणि प्रयत्न त्यांचा चालू आहे लोकजागृतीचा. आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिर्डीकरांनी तो गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह करून तो यशस्वीरित्या पार पाडून पुन्हा बेटात त्या सप्ताहाच्या माध्यमातून उरलेली रक्कम बेटात देऊन 1-2 कोटी रुपयाची बिल्डिंग इमारत बांधून दिली. त्याबद्दल सुद्धा शिर्डीकरांना मनापासून त्रिवार धन्यवाद. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, ईश्वरचरणी, गजानन गणपती चरणी समर्पित करून आणि सेवा आटोपलेली आहे. आता आरती होईल 2च मिनिटात. सर्वांनी फराळ घेऊन जाण्याची विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे.